नमस्कार मित्रांनो, परमपवित्र माघ मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या भैमी किंवा जया एकादशीच्या सर्व भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा। एकादशी ही तिथी परम भगवान श्रीहरींची विशेष कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे। या दिवशी व्रत व उपवास केल्याने मनुष्याला उच्च आध्यात्मिक गती प्राप्त होते। या एकादशी व्रताची महिमा अनेक शास्त्रांमध्ये वर्णन केलेली आहे। यावेळी 30 जानेवारीला वराह द्वादशीचाही शुभ योग आहे। वराह द्वादशी म्हणजे तो पवित्र दिवस ज्या दिवशी या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आणि वेदांचा उद्धार करण्यासाठी परम भगवान श्रीहरींनी वराह अवतार धारण केला होता। माघ मासातील ही पवित्र एकादशी अत्यंत पुण्य फलदायी आहे। या व्रताच्या पालनाने मनुष्याच्या पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील सर्व पापांचा नाश होतो आणि पुन्हा एकदा तो आपल्या शुद्ध आध्यात्मिक चेतनेसह भक्तीच्या मार्गावर अग्रेसर होतो। चला तर मग या मंगलमय जया एकादशीच्या निमित्ताने तिच्याशी संबंधित एक पौराणिक कथा ऐकूया। एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे जनार्दना, माघ मासाच्या शुक्ल पक्षात येणारी ही कोणती एकादशी आहे? तिचा आराध्य देव कोण आहे आणि या व्रताचे महत्त्व काय आहे? कृपया मला सविस्तर सांगावे। युधिष्ठिरांच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला भैमी किंवा जया एकादशी असे म्हणतात। ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे। या व्रताच्या पालनाने मनुष्याला कधीही पिशाच योनी प्राप्त होत नाही असे सांगून भगवान श्रीकृष्णांनी जया एकादशीची कथा सांगण्यास सुरुवात केली। एकदा देवांचा राजा इंद्र पारिजात वृक्षांनी शोभून दिसणाऱ्या नंदनवनात अप्सरांसोबत विहार करत होता। त्या दिवशी इंद्राने नृत्य व संगीताचा भव्य सोहळा आयोजित केला होता। तेथे पुष्पदंत, चित्रसेन आणि चित्रसेनचा पुत्र उपस्थित होता। चित्रसेनची पत्नी मालिनी आणि त्यांची कन्या पुष्पवंती होती। पुष्पदंत गंधर्वाचा पुत्र मालवानसुद्धा इंद्राच्या प्रसन्नतेसाठी आला होता। मालवान आणि पुष्पवंती एकमेकांवर अत्यंत आकर्षक झाले होते। नृत्य आणि गायन करत असताना त्यांचे लक्ष प्रभुसेवेकडे न राहता एकमेकांकडे अधिक गेले। त्यामुळे त्यांच्या नृत्य गायनात दोष निर्माण झाला। हे सर्व देवराज इंद्राच्या लक्षात आले आणि ते अत्यंत क्रोधित झाले। क्रोधाच्या भरात इंद्र म्हणाले, अरे मूर्खांनो, तुमच्या आकर्षणामुळे तुम्ही माझा अपमान केला आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देतो। तत्काळ मृत्यूलोकात जा आणि पिशाच योनीत पती पत्नी म्हणून वास करा। श्राप ऐकताच मालवान आणि पुष्पवंती थरथर कापू लागले। त्यांनी क्षमा मागितली, पण श्राप टळू शकला नाही। दोघेही पिशाच योनीत जन्माला आले आणि हिमालयातील गुहांमध्ये भयंकर यातना सहन करू लागले। एक दिवस मालवान म्हणाला, आपल्याकडून कोणते भयंकर पाप घडले की आपल्याला ही पिशाच योनी मिळाली? यातून मुक्तीचा काहीतरी उपाय असायलाच हवा। तेवढ्यात भगवान श्री विष्णूंच्या कृपेने त्यांना एक अद्भुत संधी प्राप्त झाली। तो दिवस होता माघ शुक्ल एकादशीचा, म्हणजेच जया एकादशीचा। नकळत का होईना, पण त्या दिवशी त्यांनी काहीही खाल्ले नाही, कोणत्याही जीवाला इजा केली नाही आणि संपूर्ण रात्र जागरण केले। या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे आणि श्रीहरींच्या कृपेने त्यांना पुन्हा त्यांचे दिव्य शरीर प्राप्त झाले। त्यांना पूर्वजन्मातील सर्व स्मृती आठवू लागल्या। आकाशातून एक दिव्य विमान उतरले आणि ते दोघेही स्वर्गलोकात परतले। मालवानाला पूर्व रूपात पाहून इंद्रांना आश्चर्य वाटले। मालवानाने सांगितले, हे सर्व भगवान श्रीहरींच्या कृपेने आणि जया एकादशी व्रताच्या पालनामुळे घडले। हे ऐकून इंद्रांनी त्यांचा सन्मान केला। कथा संपवताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना म्हणाले, हे राजन, जया एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीस सर्व यज्ञ व दानांचे फळ प्राप्त होते।
या कथेचे श्रवण किंवा पठण केल्यानेही अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजेच या दिवशी भगवानांच्या अधिकाधिक जवळ राहणे. एकादशीचा खरा अर्थ आहे हरे कृष्ण महामंत्राचा अखंड जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा रामा हरे हरे. चला तर मग सर्व पापांचा नाश करणारी, भक्ती प्रदान करणारी आणि अंतिम मुक्तीकडे नेणारी ही जया एकादशी श्रद्धा आणि निष्ठेने पाळूया आणि परम भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून घेऊया. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहायला विसरू नका.